हाय फ्रेंड्स, आज आपण 12th सायन्सचा वन शॉट सिरीज सोल्युशन पार्ट सेकंड बघणार आहे. तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. हे पिक्चर बघताय? ठीक आहे, ओके. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघणार आहे आपण. तर 4 प्रकारच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे. पहिले आहे वेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मोटिक प्रेशर. ओके. तर त्याच्यानंतर आपण हे सिम्बॉल लक्षात ठेवा. P1 नॉट वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट, P vapor pressure of solution, W1 weight of mass of solvent, W2 weight of mass of solute, M1 molar mass of the solvent आणि M2 molar mass of solute. तर वेपर प्रेशर म्हणजे काय? इफ P1 naught is the vapor pressure of pure solvent and P1 is the vapor pressure of the solvent above the solution. तेच आपण आत्ताच बघितलं, सिम्बॉल सांगितलं त्यांनी की P1 हा छोटा आहे आणि P1 नॉट हा मोठा आहे. तर P1 नॉट काय आहे? वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. प्युअर सॉल्वंट कसा आहे? वेपर प्रेशरपेक्षा मोठा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे डेल्टा P इज इक्वल टू P1 नॉट मायनस P1. त्याच्यानंतर आपण बघू रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. द रेशिओ ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय द वेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्वंट इज कॉल्ड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्याच्यामध्ये इथं आपल्याला दिलेला आहे P1 नॉट मायनस P1 डिवायडेड बाय P1 नॉट आणि P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट हा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. आपण बघूया मोलार मास ऑफ द सॉलिड अँड वेपर प्रेशर W2 M1 डिवायडेड बाय M2 W1. W2 म्हणजे काय? वेट मास ऑफ सोल्यूट आणि M1 म्हणजे काय? मोलार मास ऑफ सॉल्वंट. M2 म्हणजे काय? मोलार मास ऑफ सोल्यूट आणि W1 म्हणजे वेट ऑफ मास ऑफ सॉल्वंट. त्याच्यानंतर बघूया बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन. तर बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय? की बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन इन्क्रीज केलं जेव्हा एखाद्या सॉल्वंटला सपोज त्याचे बॉइलिंग पॉईंट 80 डिग्री असेल तर त्याच्यामध्ये एखादा सोल्यूट ॲड केला तर बॉइलिंग पॉईंट काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. तर याचा आपण फॉर्म्युला बघणार आहे. डेल्टा TB इज इक्वल टू TB मायनस T नॉट बी. मग तुम्ही म्हणता की डेल्टा TB काय आहे? तर डेल्टा TB त्याच्यानंतर TB काय आहे आणि TB नॉट काय आहे? तर TB नॉट म्हणजे द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट आणि TB काय? बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. तर याचा फॉर्म्युला आपण बघितला की TB इज इक्वल टू TB मायनस TB नॉट. नंतर बघूया बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. मग त्याचं काय आहे? डेल्टा TB काय आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू M. इन्व्हर्सली आपलं डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कशाला? Mला. आपण आता बघितलं की बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन हा कसा आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल टू कशाला आहे? मोलॅलिटीला आहे. तर डेल्टा TB इज इक्वल टू KB. इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन प्रोड्यूस 1 मोलल ऑफ द सोल्युशन. किती मोलल सोल्युशन आहे? 1 मोलल. KB इज इक्वल टू डेल्टा TB अपॉन M. डेल्टा TB K. M म्हणजे मोल Kg इन्व्हर्स. तर फॉर्म्युला काय झाला? Kg मोल इन्व्हर्स. नंतर बघू मोलार मास ऑफ द सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट. M इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ द सॉल्वंट इन Kg. मग काय झालं? M2 इज इक्वल टू 1000 KB W2 डेल्टा TB अपॉन W1. त्याच्यानंतर बघूया फ्रीजिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय? वेन वी ॲडेड द सोल्यूट इन द सॉल्वंट what will happen? The decrease in the temperature, then the freezing point gives decreases. तर आपण बघूया डेल्टा TF म्हणजे काय? द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. TF म्हणजे काय? सोल्युशन ऑफ नॉन वोलेटाईल सोल्यूट डिझॉल्व. मग आपण डेल्टा T नॉट F हा कसा आहे? मोठा आहे आणि TF कसा आहे? छोटा आहे. तर आपण फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय? जेव्हा सोल्यूट एखाद्या सॉल्वंटमध्ये ॲड केलेलं असते तर टेम्परेचर डिक्रीज होतं आणि बॉइलिंग पॉईंट पण काय होतं? डिक्रीज होतं. तर त्याचा फॉर्म्युला आहे की डेल्टा TF नॉट मायनस TF. त्यानंतर मोलार मास ऑफ द सोल्यूट काय आहे? M इज इक्वल टू 1000 W2 अपॉन M2 W1 आणि हेन्स M2 इज इक्वल टू 1000 KF W2 अपॉन डेल्टा TF W1. ओके. ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय? तर बघू. Beside the boiling point of elevation and freezing point of depression, the osmotic pressure is associated with vapor pressure of the lowering.
अँड कॅन बी यूज द डिटरमाइन द मास ऑफ डिझॉल्व. तो ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय आपण बघूया की बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन आणि फ्रीजिंग पॉईंट ऑफ डिप्रेशन. द ऑस्मोटिक प्रेशर इज द लोअरिंग वेपर प्रेशर. त्याच्यानंतर आपण बघूया सेमी परमेबल मेम्ब्रेन. द ऑस्मोटिक प्रेशर फेनॉमेनॉन इंड्यूस यूजिंग सेमी परमेबल मेम्ब्रेन. ऑस्मोटिक प्रेशरमध्ये सेमी परमेबलचा यूज होतो. ऑस्मोसिस म्हणजे काय? वेन अ सोल्युशन अँड प्युअर सॉल्वंट or two solution of different concentration are separated by a semi-permeable membrane that solvent molecule passes through the membrane. सोल्युशन घ्यायचं आणि सॉल्वंट घ्यायचं, दोन सोल्युशन तयार होतात. मग डिफरंट कॉन्सन्ट्रेशन सेपरेट करायचे असते तर आपल्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेनचा यूज होतो. त्याच्यानंतर बघूया की आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपोटोनिक सोल्युशन. आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय? टू और मोर सोल्युशन, दोनपेक्षा जास्त सोल्युशन ऑस्मोटिक प्रेशरमध्ये केलं तर त्याला काय म्हणतात? आयसोटोनिक सोल्युशन. त्यानंतर हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे काय? इफ टू सोल्युशन हॅविंग अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर, दोन सोल्युशन घ्यायचे अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशरमध्ये. द मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज अ हायर ऑफ ऑस्मोटिक प्रेशर. त्याच्यानंतर हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय? द मोर डायल्यूट सोल्युशन एक्झिबिटिंग लोअर ऑस्मोटिक प्रेशर. Example, osmotic pressure of the sucrose solution is higher than the urea of solution. The sucrose of solution is hypertonic. The urea of the solution and the urea of the hypotonic solution of the sucrose. Osmotic pressure and concentration of the solution. Pi is equal to N2RT upon V. Pi म्हणजे काय आहे? ऑस्मोटिक प्रेशर आहे. V म्हणजे काय? व्हॉल्यूम आहे. N2 म्हणजे काय? मोल्स ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट. आणि त्याचं किती असतं? 0.08206 dm³. त्याच्यानंतर आपण त्याचं जर फॉर्म्युला बघितलं, पाय इज इक्वल टू काय आहे? MRT. त्यानंतर मोलर मास ऑफ द सोल्यूट अँड ऑस्मोटिक प्रेशर काय आहे? M2 इज इक्वल टू W2RT पाय V. Reverse osmosis. A maintained earlier osmosis is a flow of solvent through a semi-permeable membrane into a solution. The direction of the osmosis can reverse applying the pressure larger than the osmotic pressure. जे आपण ऑस्मोसिस प्रेशरमध्ये करतो त्याच्याच उलटं केलं तर काय भेटतं आपल्याला? रिव्हर्स ऑस्मोसिस. फॉर एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये आरो असतो, आरो ॲक्वागार्ड, तर त्याच्यामध्ये जसं पाणी आपल्याला शुद्ध करून भेटतं, तर त्याच प्रोसेसला काय म्हणतात? रिव्हर्स ऑस्मोसिस. त्यानंतर वेंट ऑफ फॅक्टर. वेंट ऑफ फॅक्टरचा काय फॉर्म्युला आहे? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन डिवायडेड बाय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर हे फॉर्म्युले आहेत. त्यानंतर आत्तामध्ये आपण काय काय शिकलो? मॉडिफिकेशन ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. डेल्टा पी इज इक्वल टू P1 इज इक्वल टू W2 M1 डेल्टा टी बी IKBM 1000 upon KB W2 M2 upon W1. Delta TF IKFM 1000 upon KF W2 M2 upon W1. Pi is equal to IMRT is equal to W2RT M2V. त्याच्यानंतर हे दिलेलं आहे, रिॲक्शन दिलेली आहे. त्याच्यानंतर 1 + अल्फा N-1 हा फॉर्म्युला दिलेला आहे. थँक्यू. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.